करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 9वा. तनु चतुष्टय नाम. श्रीराम समर्थ. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जान. जागृती स्वप्न सुषिप्तीपूर्ण तुर्या जाणावी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तम प्रकारे सुरुवात प्रार्थनेने करून दिली. आपलं मन चंचल आहे. या चंचल मनाला प्रत्यक्ष स्थिरावर आणण्यासाठी आपल्याला प्रथमतः प्रार्थना बोलावी लागली. कारण या दासबोधामधले प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर दशक समास यांचं सार प्रत्यक्षात जर कळायचं असेल तर आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक पुस्तकं वाचत गेलो, बरोबर की नाही, परंतु त्या पुस्तकातला अर्थ आपल्याला कळला नाही. अनेक ग्रंथ वाचत गेलो, त्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला कळला नाही. समर्थ म्हणाले, मग जीवनाचा अर्थ तुला कसा कळेल, कशी प्राप्ती होईल. कारण त्या जे आपण बघा प्रत्यक्षात वाचलेलं आहे त्यामध्ये लोकसुद्धा प्रत्येकांची मत सांगत होते, ते आपण ऐकत होतो. त्यांच्या मतानुसार आपण बघा अखंड वाटचाल प्रत्यक्षपणे करत होतो, परंतु काही प्राप्त झाले नाही. मग समर्थ म्हणाले, काही प्राप्त झालं नाही ना, मग एकदा तरी उत्तमाचं श्रवण, ज्याप्रमाणे जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे प्रथमतः जाणून घे. म्हणून ज्याप्रमाणे 20 दशक 200 समास कोणासाठी प्राप्त करून दिले, तो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, या मनुष्य देहासाठी. मनुष्य देहाला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झालेली आहे, उत्तम प्रकारे संस्कार प्राप्त झालेले असताना सुद्धा पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहे. समर्थ म्हणाले, दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि समास 9वा तनु चतुष्टय नाम. बघा, ज्या प्रकारे 179वा जर पाहायला गेलो तर आजचा समास आहे प्रकृती पुरुष. समर्थ म्हणाले, आपल्या देहाला चालवणारा कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा. आत्मा आहे म्हणून देह चालतोय ना. जर अंतरीचा आत्मा नसता, बरोबर की नाही, तर देह कार्य करू शकला असता का? नाही करू शकत. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याचं वास्तव्य विश्वाचा मालक आहे, बरोबर की नाही. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. पण प्रत्यक्षात आजचा जो समास प्राप्त करून दिलेला आहे तनु चतुष्टय नाम. समर्थ म्हणाले, या शब्दाचा अर्थ काय? तनु म्हणजे काय? समर्थ म्हणाले, आपले शरीर, बरोबर ना. आणि चतुष्टय म्हणजे 4 गोष्टी चौकडीत एक प्रकारे, आणि नाम म्हणजे नाव. तनु चतुष्टय नाम. त्यामुळे 4 शरीरांची एकत्रित संकल्पना म्हणजेच 4 प्रकारचं शरीर. कुठलं तर बघा, एक म्हणजे स्थूल शरीर, दुसरं म्हणजे सूक्ष्म शरीर, तिसरं म्हणजे कारण शरीर, आणि चौथं म्हणजे महाकारण शरीर. दिली ना पहिली ओवी,
स्थूल सूक्ष्म कारण महाकारण त्याचंच आहे. समर्थ म्हणाले पुढे पुढे आपल्याला श्रवण उत्तमाचं प्राप्त होणार आहे. नक्कीच केलं पाहिजे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न सुषिप्ती पूर्ण तुर्या जाणावी. समर्थ म्हणाले स्थूल शरीर म्हणजे आपलं दिसणारं भौतिक शरीर. आपला देह दिसतो ना. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा आपण त्यांना नमस्कार करतो, हाय कसे आहात विचारतो. कोणाला विचारतो आपण? प्रत्यक्ष देहाला विचारतो. सूक्ष्म शरीर समर्थ म्हणाले मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्मातलं शरीर आहे. समर्थ म्हणाले कारण शरीर कर्माचा साठा अज्ञान अवस्था या देहाचा भाग चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाकारण शरीर अत्यंत सूक्ष्म आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्म्याशी संबंधित अवस्था. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचं 4 देह आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. पिंडाच्या 4 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि अवस्थांच्या 4 या संख्येला पूर्ण करणारी 4थी अवस्था म्हणजे तुर्या. म्हणून समर्थ म्हणाले जागृती, स्वप्न, सुषुप्तीपूर्ण तुर्या जाणावी. विश्व तैजस प्राज्ञ प्रत्येक आत्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. समर्थ म्हणाले शब्द बघा आपल्याला बोलायला सुद्धा कठीण होत जाते की नाही, पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याला ऐकायला सुद्धा आता कंटाळा यायला लागला आहे. कारण कलियुग आहे. समर्थ म्हणाले आपल्याला कोणी 4 गोष्टी सांगायला सुरुवात केली ना चौकडीतल्या इकडच्या तिकडच्या तर आपले कान टवकारलेले असतात. परंतु जिथे देवाचं स्मरण आहे, जिथे देवाचं श्रवण आहे तिथे आपले बघा कान बंद, डोळे बंद. म्हणजे विचार करा काय आपण प्राप्ती करून घेणार आहोत. अहो जीवनाची प्राप्ती करून घ्यायची. जीवनाचं सार कशात आहे, जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे शोधता आलं पाहिजे. विश्व तैजस प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धा म्हणजे टाळू ही अनुक्रमे त्या विभूंची स्थानं आहेत. स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंद वास भोग ऐसे हे चत्वार भोग 4 देहांचे. समर्थ म्हणाले आपल्या या देहाचं भोग प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर पाप पुण्यावर आधारित आहे. आपण जसे उत्तमाचं कर्म करू तसं आपल्याला उत्तमाचं बघा फळ प्राप्त होणार आहे. जसं आपण वाईट कर्म करू तसं आपल्याला वाईट फळ भोगावं लागणार आहे. बरोबर की नाही. वाईट कर्म म्हणजे त्याचप्रमाणे स्थूल भोग, उपाधिरहित भोग, आनंद भोग आणि आनंद वास भोग हे 4 भोग या 4 देहांचे. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार 4 देहांच्या. समजले. अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहांच्या 4 मात्रा आहेत. आपण कुठे ऐकलं, कुठे वाचलं, कुठे लिहिलं आकार नाही, उकार नाही, मकार नाही. जेव्हा आपण शब्द लिहायला गेलो बघा लहानपणापासून बालवयात बघा ज्यावेळी आपण पाटी पेन्सिल हातामध्ये घेतली त्यावेळी बघा आपण अक्षर उत्तमाचं लिहित नव्हतो. बरोबर की नाही. अक्षरावर रेषा मारत नव्हतो. काय लिहिलं आहे ते समजत नव्हतं. मग आपल्याला समोरची व्यक्ती म्हणायची अरे लिहिताना सुद्धा शुद्ध लिहिता आलं पाहिजे. आकार नाही, उकार नाही, मकार नाही. बरोबर की नाही. आपल्याला जसं बघा ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी, मात्रा काय आहेत, उकार म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. मग अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहांच्या 4 मात्रा आहेत.
त्याचासुद्धा सुंदर भाग आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे चत्वार गुण चौदेहांचे. समर्थ म्हणाले तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण. आता आपला देह कोणत्या गुणांमध्ये आहे हे स्वतःहून पाहता आला पाहिजे. आपल्याला 4 गुण प्राप्त झालेत ना, तमोगुण रजोगुण सत्वगुण, हे माहिती होतं. पण चौथा कुठला आहे? तो शुद्ध सत्वगुण. आता आपला देह कुठल्या अवगुणामध्ये मोडतो ते आपण आता पाहूया. कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी, तुम्हा सर्वांना नमस्कार. या देहाचा भाग चालू. जर या देहाला पैशाची हाव असेल, लोभामध्ये अडकलेला असेल, तर प्रत्यक्षात रजोगुण हा गुण पाहायला मिळतो. सर्व मलाच मिळावं, बाकी कोणाला नको. दुसरं म्हणजे समर्थ म्हणाले तमोगुण. तमोगुण म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायचं नाहीये, मी बोलेन तेच खरं. बरोबर की नाही? प्रत्येक गोष्टीवर येणारा राग, मत्सर, क्रोधित, हे तमोगुणाची लक्षणं आहेत. बरोबर की नाही? सत्वगुण. सत्वगुण म्हणजे काय? आता आपण दूध आणतो बघा, दूध बाजारातून दुकानातून दूध आणतो, तेव्हा ते शुद्ध किती असतं? सत्वगुणासारखं असतं ना. तशी आपली कर्म आहेत ना, सत्वगुणासारखी असणं आवश्यक आहे. म्हणजे जरी समोरची व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली ना, आपण सहजपणे बोलतो अरे ही व्यक्ती खूप चांगली आहे. परंतु जी व्यक्ती बघा, प्रत्यक्षात एखादी व्यक्ती रागीट असेल, क्रोधित असेल, तर आपण लांबूनच सांगतो अरे या व्यक्तीशी बोलायला सुद्धा नको, कारण ही व्यक्ती खूप क्रोधित आहे. काही सांगायला गेलं की लगेच लाल भडक होते. बरोबर की नाही? आणि दुसरी एखादी व्यक्ती बघा समोरून आली की लगेच आपल्याला वाटतं ही व्यक्ती लोभी आहे, हाव. परंतु प्रत्यक्षात चौथा जो गुण प्राप्त करून दिलेला आहे तो म्हणजे शुद्ध सत्वगुण. सत्वगुण वेगळा आणि शुद्ध सत्वगुण वेगळा. समर्थ म्हणाले शुद्ध म्हणजे काय? विचारसुद्धा त्या प्रकारे उत्तमाचे असणं आवश्यक आहे. सत्वगुणाची बीजं बघा, प्रत्यक्षात जर आपण पेरली उत्तमाची, तर सत्वगुणी उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे मात्र निश्चित आहे. जसं तुम्ही बियाणं पेराल त्याप्रमाणे तुम्हाला उत्तम प्रकारे पीक प्राप्त होईल. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहांचे. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहांच्या. क्रियाशक्ती. समर्थ म्हणाले 4 शक्ती आहेत. आता ह्यातली शक्ती आपल्याकडे कुठली आहे ते पाहूया. क्रियाशक्ती. आपल्याला क्रिया करायची, कर्म करायचे आहेत, परंतु आपल्याला कंटाळा येतो. एखादी गोष्ट आपण करायला जातो तेव्हा आजचं काम आपण उद्यावर ढकलतो. बरोबर की नाही? कोणी एखादं आपल्याला कार्य सांगितलं, ते कार्य आपण करत नाही. ज्या प्रकारे एखादी परीक्षा बघा, प्रत्यक्षात आपण एखादा पेपर आपल्याला सोडवायचा एखाद्या परीक्षेचा, आता त्या परीक्षेची तयारी आपल्याला करायची, त्यासाठी मेहनत करावी लागणार, अभ्यास करावा लागेल की नाही? एखादा खेळ खेळायचा आहे, त्या मैदानावर डायरेक्ट जाऊन आपण जिंकू शकतो का? नाही आहे. त्यासाठी उत्तम रीतीने बघा त्या खेळाचा सराव करणं गरजेचं आहे. क्रियाशक्ती. सकाळ संध्याकाळ उत्तमाची क्रिया, ज्याप्रमाणे बघा सराव आपल्याकडून झाला पाहिजे. दुसरा भाग दिलेला आहे द्रव्यशक्ती. समर्थ म्हणाले द्रव्य म्हणजे काय? धन, पैसा. आपण कर्माचा मगाशी भाग बघितला, आता द्रव्याचा म्हणजे धनाचा, पैसा. आता पैशाचा भाग आपण पाहूया. काम करायची इच्छा आहे, पण पैसा मनासारखा मिळत नाही आहे. पैशासाठी आपण काय काय करत असतो.
की मला पैसा प्राप्त व्हावा. परंतु तो पैसा आपल्याला कसा टिकवता येईल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर आपण बघा एखादी गोष्ट आपण घेत असतो, ती जर आपल्या खिशामध्ये असणाऱ्या पैशांपेक्षा जास्त असतील, मग तो पैसा आपल्याकडे टिकेल का हो? नाही टिकू शकत. आपण काय घेतलेलं आहे? व्याजी घेतलेलं आहे, उधार घेतलेला आहे एखादी वस्तू. ज्या वेळेला आपल्याकडे पैसा कमी आहे, आपण एखादं फ्रीज समजा, समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे बोध प्राप्त करून दिलेला आहे. एखादं फ्रीज घ्यायचं आहे, खिशामध्ये फक्त 5,000 रुपये आहेत आणि फ्रीजची किंमत आहे 12,000 रुपये. आता एका महिन्यामध्ये आपण काम करून आपल्याला काय प्राप्त झालं, तर एक आपण फ्रीज घेतलं, परंतु पैसे पूर्ण अजून दिलेले नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या फ्रीजचे पैसे द्यावे लागतील. समर्थांनी बोधासाठी प्राप्त करून दिले. तर प्रत्यक्षात आपल्याला 7,000 रुपये देणं आहेत. मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण कार्य करू तेव्हा आपल्याला ते पुन्हा 5,000 देणं आहे, 7,000 रुपये. म्हणजे ज्या प्रकारे समर्थ म्हणाले, क्रियाशक्ती झाली, द्रव्यशक्ती झाली. आता इच्छाशक्ती. समर्थ म्हणाले इच्छा होते, परंतु इच्छेसारखं काम होत नाही आहे, इच्छेसारखं काम मिळत नाही आहे. म्हणजे काय? अनेक प्रकारचे माणसं पाहायला मिळतात, परंतु इच्छेसारखा व्यक्ती म्हणजेच काय, माझ्यासारखा व्यक्ती मला अजूनपर्यंत भेटलेला नाही. एखादी वस्तू आपल्याला पाहायला मिळते, परंतु आपलं मन काय करतं, नाही आहे. हे इच्छेविरुद्ध आहे. आपली इच्छा होते ना, आज मला वडापाव खायची इच्छा झाली, आपण असं म्हणतो की नाही, आज मला आहे ना, बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर इडली वडा खायची इच्छा झाली. आपली इच्छा होते, परंतु आपल्या खिशात पैसे नसतात. मग आपण काय विचार करतो, चला आज नाही उद्या आपण खाऊया. जी इच्छा झालेली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मला मोटर कार हवी आहे, मला गाडी हवी. मग त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर मेहनत करायला हवी. इच्छा असते ना प्रत्येकाची, वेगवेगळ्या इच्छा असतात हो, काही एकच इच्छा नाही आहे. प्रत्येकाच्या मनात बघा, एखाद्याला वाटतं की मला फार्म हाऊस हवा, मला बंगला हवा, माझी बघा पूर्ण बिल्डिंग असणं आवश्यक आहे, माझी एवढी प्रॉपर्टी असणं आवश्यक आहे. प्रत्येकाची इच्छा हो, इच्छेला मरण नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानशक्ती. क्रियाशक्ती पाहिली, द्रव्यशक्ती पाहिली, इच्छाशक्ती पाहिली, परंतु ज्ञानशक्ती, ज्ञान देणारं कोण आहे? जो तो येतोय आपल्याला ज्ञान देऊन जातोय, जी व्यक्ती येते ती आपल्याला ज्ञान देऊन जाते, परंतु सांगणारी लोक आपले कान भरून जातात. परंतु जो आपला बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो आपल्यातला जो अज्ञान आहे तो बाजूला साधणारा कोण नाही आहे. समर्थ म्हणाले सर्व ज्ञान सांगणारे येतील, परंतु अज्ञान सांगणारं मात्र कोणी येणार नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे, अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादो दकंपिवेत. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, ऐशा चत्वार शक्ती चौदेहांच्या. ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे, अज्ञान आणि जन्म. बघा आतापर्यंत किती झाली, 32 तत्व, दोहींची 50 तत्वे, अशी ही 32 तत्व आहेत. आणि स्थूल आणि सूक्ष्म दोघांची मिळून, देहांची दोन्हींची मिळून 50 तत्व आहेत. अशी मिळून 82 तत्व. हे 32 आणि हे 50 एकूण झाले 82. आणि अज्ञान आणि ज्ञान ही दोन मिळून एकूण 84 तत्वे आहेत. समजलं? ऐसी ही तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी, येणे रीती. समर्थ म्हणाली ऐशी ही तत्वे जाणल्यावर ती माईक म्हणून ओळखावीत.
आणि आपण या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्यांचं निरसन करता आलं पाहिजे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञान ज्ञानाचे निरीक्षण देहासरीसे. समर्थ म्हणाले साक्षी म्हणजे ज्ञान. आता ज्ञानाने अज्ञानाला ओळखता आलं पाहिजे आणि चारी देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचंही निरसन करता यायला हवं. आता ज्ञान आणि अज्ञान ओळखायचं कसं? बघा, प्रत्येकांचे विचार आपण ऐकतो की नाही, त्यातून आपल्याला काय प्राप्त होतं? एखादा आपण कोणी विचार मांडलेला असेल, कोणी आपल्याला सांगत असेल, किंवा एखादं आपण पुस्तक वाचलं, त्यातून आपल्याला काय प्राप्त होईल? ज्ञान प्राप्त होईल. बरोबर की नाही? ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने ऐकायला मिळतील. परंतु अज्ञान काय आहे? अज्ञान म्हणजे काय? तर अंधार. बरोबर की नाही? जो अंधाराला बाजूला सारतो तो खरा ज्ञानी. आपल्या सर्व डोक्याच्या वरूनच जातं. समर्थ म्हणाले प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना, साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञानी ओळखावे अज्ञान. साक्ष ज्ञान ज्ञानाचं निरीक्षण देहासरीसे. आपण शालेय शिक्षण घेतलं, बरोबर आहे? शालेय शिक्षणाबरोबर अनेक विषय आपल्याला पाहायला मिळायचे. प्रत्येक विषयांचं आपल्याला बघा, प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर पेपर असायचे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेची आपण तयारी करायचो आणि उत्तम प्रकारे आपण मार्क मिळवायचे. कारण गुरुजन वर्ग प्रत्यक्षात आपल्याला काय प्राप्त करून द्यायचे? तर ज्ञान. त्या पाठाविषयी, त्या कवितेविषयी, जे पुस्तकातला लेख असेल, बघा प्रत्येक वेळी आपल्याला त्याचा अर्थ, महत्त्व कळून द्यायचे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. 4 आधारस्तंभ आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले ज्ञानी ओळखावे अज्ञान. ज्ञान ज्ञानाचं निरीक्षण देहासरीसे. 4 देहांबरोबरचं ज्ञान आणि अज्ञानाचंही निरसन. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, तेहे विवेक निरशले आत्मज्ञानी. ब्रह्मांडाच्या ठिकाणी बघा ही देहाची कल्पना केली आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मग देहाची कल्पना प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपला देहामध्ये येणाऱ्या कल्पना, अनेक विचार येतात. आपला देह अनेक कल्पनेमध्ये गुंतलेला असतो. आपण उभे असताना, बसलेले असताना, झोपलेले असताना बघा अनेक विचार, अनेक विषयांमध्ये आपला देह बुडून गेलेला असतो. समर्थ म्हणाले त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असं म्हटलंय. पण आत्मज्ञानाने, स्वरूपानुभवाने, विवेकाने त्यांचंही निरसन झालं. जेव्हा आपला देह कल्पने अवस्थेत होता, त्यावेळी सोडवणारं मात्र एकच आहे, सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कुठेही जायचं असेल तर विवेक धरून बघा प्रत्यक्षात जाणं गरजेचं आहे. जिथे जिथे जायचं तिथे विवेकसहित जाणं आहे. आत्मानात्म विवेक करिता, सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. आता प्रचिती विन बैसोचीच नाही. आपण काय पाहतो? अनुभव पाहतो, प्रचिती पाहतो. आता आत्मानात्म विवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सर्व पंचमहाभूत माईक आहेत. कुठली पंचमहाभूत आहेत? तर पृथ्वी, आप,
तेज, वायू आणि आकाश. त्यामुळे ही प्रचिती आली ना. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पांचही पृथ्वीचे गुणधर्म. आता मगाशी पंचमहाभूत झाली ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर आता पृथ्वीचे 5 गुणधर्म कोणते? तर अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. पण प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. या पृथ्वी तलावर आपला जन्म झाला. जरी पृथ्वीचे 5 गुणधर्म असले, पण प्रत्यक्ष शरीराचं रहस्य त्यातून आपल्याला शोधता आलं पाहिजे. शुक्लित, श्रोणित, लालमूत्र, स्वेद हे आपाचे पंचक भेद. तत्वे समजून विशद करून घ्यावी. समर्थ म्हणाले, वीर्य, रेत, लाल, मूत्र आणि घाम हे आपाच 5 भेद तत्वे स्पष्टपणे जाणून घेतली पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण बघा उत्तम प्रकारे पाणी पितो, ते आपल्या शरीराबाहेर निघून जातं. शरीराबाहेर प्रत्यक्षात आपण हालचाल केली तर येणारा आपला घाम. ज्याप्रमाणे आपण मुखामध्ये बघा अन्न टाकत असतो, त्यावेळी एखादी वस्तू आपण खात असतो, जिभेवर असणारी जी लाल, तोंडामध्ये असणारी लाल, त्याद्वारे ती पाचक होते, पचली जाते. वीर्य आणि रेत, समर्थ म्हणाले, उत्तमाचा भाग दिलेला आहे. तत्वे समजून विशद करून घ्यावी. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे पांचवी तेजाचे गुण. या तत्वांचे निरूपण केलेची करावे. समर्थ म्हणाले, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. आता जसं पाहायला गेलो तर क्षुधा म्हणजे काय? तर भूक. भूक कोणाला लागत नाही हो. कोणता देह या पृथ्वी तलावर असा आहे की ज्याला भूकच लागत नाही आहे? असं नाही आहे. समर्थ म्हणाले, सकाळी खाल्लं की बघा दुपारी भूक लागतेच, दुपारी खाल्लं की संध्याकाळी भूक लागतेच. मग तसंच आहे तृषा म्हणजे तहानलेली व्यक्ती, बरोबर की नाही? पाणी हे जीवन आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही आहे. आलस्य म्हणजे आळस. आळस कशामध्ये आहे? समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपल्याला टी व्ही पाहायला आळस येईल का हो? बघा तुम्हीच विचार करा. नाही येणार. कितीही तास त्या टी व्हीसमोर, त्या मोबाईलसमोर बसवा, अजिबात त्रास येणार नाही. परंतु अभ्यास करायला सांगा, बघा आळस येईल. एखादं काम करायला सांगा, तिथे आपल्याला आळस येईल. समर्थ म्हणाले, निद्रा. आपल्याला जर पाहायला गेलं ना, झोपच लागत नाही आहे. आपलं एक प्रमुख कारण बनलेलं आहे. आपण प्रत्येकाला सांगत असतो, मला आहे ना झोपच लागत नाही, का कुणास ठाऊक. समर्थ म्हणाले, तुझा देह थकलेला जरी असला तरी तुझ्या देहाला क्षणभर विश्रांतीसुद्धा मिळत नाही आहे. कारण का? कारण तुझा देह हा कल्पनीय अवस्थेत बुडालेला आहे. का कल्पनीय अवस्थेत बुडालेला आहे? अनेक विचारांमध्ये देह गुरफटलेला आहे. समर्थ म्हणाले, थंडगार AC बघा, जिथे फॅन आहे, AC आहे, कूलर आहे, अनेक साधनं असताना सुद्धा झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही. असं का? मैथुन हे तेजाचं 5 गुण आहेत, पण त्यातला जो निद्रा आहे, निद्रा तेव्हाच येते ज्यावेळी प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो ना, भगवंताचं प्रवचन असेल, भगवंताचं निरूपण असेल, श्रवण असेल, तिथे बघा आपल्याला उत्तम प्रकारे झोप लागते, डोळा लागतो. कारण का? तिथे समाधान प्राप्त आहे. थिएटरमध्ये किंवा बघा चित्रपटगृहामध्ये जेव्हा आपण जातो,
तेव्हा आपण पैसे भरून जातो की नाही, तिथे आपल्याला झोप लागते का विचार करा. नाही आहे. आपण पूर्णच्या पूर्ण त्या चित्रपटाची स्टोरी आपण ऐकतो, पाहतो आणि नंतर आपण त्या दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढे आपले डोळे बघा, डोळ्यावर झोप आली असली तरी बघा डोळे झोपत नाही आहे. थकलेला भकलेला देह जरी असला तरी तिथे आळसपणा नसते, झोप नाही आहे. परंतु भगवंताच्या बघा देवळामध्ये, मंदिरामध्ये प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, तिथे बसलो ना की लगेच बघा आपल्या पायाला मुंग्या काय येतील, आपण हाताची बोटं काय वाजवू, मग तिथे बघा आपल्या डुलकी काय लागेल, झोप काय येईल, कंटाळा येईल. म्हणजे समर्थ म्हणाले, भूक तहान आळसे निद्रा मैथून हे तेजाचं 5 गुण आहेत. या तत्वांचंही वारंवार आपण विचार केला पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे. चलन वळन प्रसारण, निरोध आणि आकोचन हे 5ही वायूचे गुण श्रोती जाणावे. समर्थ म्हणाले, चलन वळन प्रसारण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूचं गुण आहेत. समर्थ म्हणाले, चलन वळन प्रसारण. आपण रस्त्यातून जात असताना समर्थांनी सुंदर भाग दिलेले, अनेक विचारांमध्ये आपला ध्येय असतो की नाही का? याचं कारण आपण पाहिलं का हो? अनेक रस्ते आहेत, परंतु चलन वळण ज्या प्रकारे वळणावळणाचे रस्ते आपल्याला पाहायला मिळत जरी असले तरी प्रत्यक्षात आपला ध्येय तिथून जात नाही आहे. समर्थ म्हणाले, प्रसारण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूंचं गुण श्रोत्यांनी काय जाणलं पाहिजे? आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाताना रस्ता फार लहान असतो. रस्ता लहान असल्याने तो सुद्धा वळणावळणाचा असतो. पण बघा प्रत्यक्षात भाग काय दिलेला आहे? वायूंचं गुण डोळ्याने जरी दिसत नसला बरोबर ना, तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो. काम क्रोध शोको महो भय हा आकाशाचा परिपाय, हे विवरल्या विन काय समजो जाणे. समर्थ म्हणाले, काम क्रोध शोक मोह भय हे काय आहेत? तर आकाशाचा एक परिवार आहे. हे विवरल्याशिवाय समजूनच येणार नाही आहे. जसं आपण विषय विकार पाहिले, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, त्यामधल्या काम क्रोध शोक मोह आणि भय हे आकाशाचा परिवार आहे. कारण आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे. आकाशाच्या आत बघा सर्व भली मोठी पोकळी आहे, बरोबर आहे ना, आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतं. परंतु या पोकळीमध्ये प्रत्यक्षात सर्व काही व्यापलेलं आहे. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार, आता सूक्ष्मदेहाचा विचार बोली जेल. आपण अनेक प्रकारचे विचार करतो, लहान करतो, मोठे करतो, परंतु असो ऐसे हे स्थूळ शरीर, असे हे स्थूळ शरीर म्हणजे 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्मदेहाचा विचार सांगितला जाईल. बघा लहान जरी आपला देह असला तरी आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. ज्यावेळी प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो
सूक्ष्मातून आपण विचार करायला गेलो तरीसुद्धा तेच विचार, तेच विषय वासना आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ म्हणाले, देह लहान असो किंवा मोठा असो, आता सूक्ष्म देहाचा विचार आपल्याला नक्कीच प्राप्त करायचा आहे, जेणेकरून अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विस्तार पुढे वायो निरत्तर होऊ नये का. अंतःकरण मनबुद्धी चित्त आणि अहंकार हे आकाश पंचक आहेत. मगाशी ज्याप्रमाणे आकाशाचा परिवार सांगितलं, आता आकाश अहंकार, आता वायूचा विचार आपण ऐकला पाहिजे की अंतःकरण मनबुद्धी चित्त आणि अहंकार. मनात अनेक प्रकारच्या कल्पना येतात, परंतु आपलं मन ठिकाणावर नसतं. समर्थ म्हणाले, कारण आपला देह हा अहंकारामध्ये बुडालेला आहे, अभिमान आहे. या बुद्धीतून ज्या प्रकारे बघा, अहंकार हे आकाश पंचक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण वायुतत्वाचे. कोणते 5 गुण आहेत? व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. 5 गुण आहेत, ही सुद्धा वायुतत्वाची आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिवा, घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता आप सावधान होऊ नये ऐका. समर्थ म्हणाले, आपण सकाळी उठल्यानंतर बघा, ज्यावेळी आपण स्नान करत असतो, हातपाय धुवत असतो, तेव्हा आपण ही सर्व अवयव स्वच्छ करतो की नाही. कान असेल, त्वचा असेल, डोळे असतील, जीभ असेल, नाक असेल, हे 5 तेजाचे गुण आहेत. जर आपण त्यामध्ये खराबी ठेवली, समर्थ म्हणाले, समोरची व्यक्ती कोणी येईल का आपल्यासोबत? नाही येऊ शकत. कान आहे बघा, कानाजवळ पूर्णपणे मळ असेल, त्वचा असेल, त्वचा जर व्यवस्थित उत्तमाची नसेल, डोळ्यातून बघा सर्व घाण बाहेर येत असेल, जीभ बघा स्वच्छ केली नसेल, ब्रश केला नसेल, समर्थ म्हणाले, बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे पान असावे. कधीच घाणेरडेपणा आपल्यामध्ये असता कामा नये. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिवा, घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे 5ही तेजाचे गुण आहेत. आता सावध होऊन ऐकले पाहिजे ना. वाचा, पाणी, पाद, शिस्न आणि गुद हे आपाचे गुण विशद आता पृथ्वी विशद निरोपिली. वाचा, हात, पाय आणि शिस्न, गुद हे आपाचे प्रसिद्ध आहे. आता पृथ्वीचं गुण स्पष्ट करून समर्थ म्हणाले, आपण ऐकून घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. वाचा, पाणी, पाद, शिस्न आणि गुद, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. जसं पिंडामध्ये जसं आपण पेरतो त्याचप्रमाणे, बरोबर की नाही, ते ब्रह्मांडामध्ये पाहायला मिळतं. तसं हे आपाचं प्रसिद्ध गुण आहेत, ते शोधता आलं पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे 25 तत्ववेद सूक्ष्म देहाचे. समर्थ म्हणाले, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. शब्द बोलल्याने समजतात. स्पर्श गरम आहे का थंड आहे केव्हा समजतं? जेव्हा स्पर्श करू तेव्हाच. बघा, एखादी वस्तू थंडगार आहे आणि त्या व्यक्तीला सांगितलं, अरे ही वस्तू फार गरमागरम आहे, तर तो खरं मानेल का? नाही मानू शकत. कारण प्रत्यक्षात
बघा विचार जर केला तर गरम थंड हे चटक्याने समजतं, स्पर्शाने समजतं. रूप, रस आणि गंध, चांगलं वाईट बघा ज्यावेळी आपल्याला नाकाने आपण श्वास घेतो तेव्हा समजतं. हे पृथ्वीचे गुण विशद आहेत. ऐसे 25 तत्वभेद सूक्ष्मदेहाचे. म्हणून असे सूक्ष्मदेहाचे एकूण 25 तत्वभेद आहेत. त्याचासुद्धा भाग समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद. ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्मदेहाचे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टयनाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.